नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज करंट अफेअरचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 22 जून 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 22 जून 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया। शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फिनलँड। मित्रांनो, शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये फिनलँड देश प्रथम क्रमांकावर आहे। मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात दोन देखील पॉइंट आहे, ते देखील महत्त्वाचे आहे। तर या शाश्वत विकास अहवालामध्ये 2024 मध्ये भारत देश हा 109 या स्थानावर आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे आपल्या भारतासंदर्भात, तो लक्षात असू द्या, प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर या शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये सर्वात शेवटी म्हणजे 168व्या क्रमांकावर दक्षिण सुदान हा देश आहे। हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। युनिसेफच्या अहवालानुसार जगातील 18 कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारीत जगावे लागत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 63। मित्रांनो, युनिसेफच्या अहवालानुसार जगातील 18 कोटी मुलांपैकी 63% मुलांना तीव्र उपासमारीत जगावे लागत आहे। मित्रांनो, युनिसेफच्या अहवालानुसार बाल उपासमारीचे सर्वाधिक प्रमाण हे सोमालिया देशात आहे। हा पहिला पॉइंट लक्षात असू द्या। तर आपल्या भारतामध्ये बाल उपासमारीचे प्रमाण हे 40%वर आहे। हा देखील दुसरा पॉइंट भारतासंदर्भात लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। केंद्र सरकारने नुकतीच वाढवण बंदराला मंजुरी दिलेली आहे, ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पालघर। मित्रांनो, केंद्र सरकारने नुकतीच वाढवण बंदराला मंजुरी दिलेली असून ते महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यात आहे। मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो, नोट डाऊन करून ठेवा। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या राज्यातील वाढीव 15% आरक्षण पटना उच्च न्यायालयाने रद्द ठरवलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बिहार। मित्रांनो, बिहार राज्यातील वाढीव 15% आरक्षण पटना उच्च न्यायालयाने रद्द ठरवलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। हिंदी साहित्य संमेलन कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? मित्रांनो, हिंदी साहित्य संमेलन हे ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा या राज्यात आयोजन करण्यात आलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। 112वी इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स कोठे आयोजित करण्यात आलेली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वित्झर्लंड। मित्रांनो, 112वी इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स ही स्वित्झर्लंड या देशात आयोजित करण्यात आलेली होती। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी म्हणजेच ATSच्या प्रमुखपदी आता कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नवल बजाज। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी म्हणजेच ATSच्या प्रमुखपदी आता नवल बजाज यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश। जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र हे उत्तर प्रदेश राज्यात सुरू करण्यात आलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग दर्जा मंजूर करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजुरेश्वर गणपती। मित्रांनो, महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील राजुरेश्वर गणपती देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळांचा अवर्ग दर्जा मंजूर करण्यात आलेला आहे।
मित्रांनो, या संदर्भात एक पॉइंट आहे तो देखील आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग दर्जा मंजूर करण्यात आलेले राजुरेश्वर गणपती देवस्थान हे जालना जिल्ह्यात आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, तुम्ही लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा. हा देखील मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने आगामी पेपरमध्ये हा विचारला जाऊ शकतो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेल्या जागतिक ऊर्जा बदल निर्देशांक भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 63. मित्रांनो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेल्या जागतिक ऊर्जा बदल निर्देशांकमध्ये भारत देश हा 63व्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, WEF ने जारी केलेल्या जागतिक ऊर्जा बदल निर्देशांकमध्ये स्वीडन देश हा प्रथम क्रमांकावर आहे. तर या जागतिक ऊर्जा बदल निर्देशांक, त्याला आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असे म्हणतो, या संस्थेने जाहीर केलेला आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. मित्रांनो, आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना ही 24 जानेवारी 1971 रोजी जर्मनी येथे झालेली आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बद्दल. तर मित्रांनो, आपण घेत असलेले सर्वच करंट अफेअरचे प्रश्न हे तुम्ही एका वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि वहीलाही आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजन ही देत चला. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये 100% होणार आहे. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा, व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.